नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नव्हे वाऊगी चाहुटी कामपोटी, क्रियेवीण वाचाळता तेची मोठी. मुखे बोलल्या सारखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. या श्लोकामध्ये समर्थ भोंदू माणसाचे वर्णन करून सांगतायत. बरेचसे साधू हे व्यर्थ बडबड करताना दिसतात. हे मुळातच कामासक्त असतात. त्यांनी कितीही निरीच्छपणाच्या गप्पा मारल्या तरी कनक आणि कांता यापासून त्यांना मुक्ती नसते. ते या मोहात अडकलेले असतात. त्यामुळे त्यांची बडबड चावटपणाची असते. यालाच समर्थांनी चाहुटी असा शब्दप्रयोग केला आहे. अशी माणसे भगवंताविषयी कमी व कामवासनेवरच जास्त बोलत असतात. सुंदर स्त्रियांचा मोह त्यांना असतोच. त्यांच्या वाणीवर अनेक जणी लुब्ध झालेल्या असतात. त्यामुळे अशा भोंदूंचे फावते व ते अशा स्त्रियांना आपल्या जाळ्यात ओढतात. अशा व्यक्तींना साधू म्हणू नये, उलट त्यांच्यापासून आपण सावध असावे असे समर्थ सांगतात. काही व्यक्ती फक्त बोलणाऱ्या असतात, पण कृती शून्य असतात. भाषणे ठोकणे, प्रवचने जोडणे अशा गोष्टी ते करत असतात. स्वतः मात्र काहीही करीत नाही. उत्तम असे पडी ज्ञान त्यांच्याजवळ असते. त्यांची वाणीही रसाळ आणि श्रवणीय असते. प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून ते आपली भाषणे, प्रवचने लोकांपर्यंत पोहोचवतात व आपली प्रसिद्धी करून घेतात. हे लोकांना प्रत्यक्षपणे फसवत नाहीत, परंतु त्यांचे ज्ञान मर्यादित व पुस्तकी असल्याने त्यांची मजल भाषणे देण्या इतकीच असते. त्यामुळे भक्तांचा उद्धार होत नाही. त्यामुळे अशा बुवांच्या नादी लागू नये आणि आपण आपला वेळ वाया घालवू नये. समर्थ म्हणतात की असल्या कृतिशून्य वाचाळांवर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी खरा साधू हा बोलण्यासारखाच वागतो. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. ते जे सांगतील तसेच त्यांचे वर्तन असते. कारण खऱ्या भगवंताला त्यांनी जाणलेले असते. जणू काही ते भगवंतमयच असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे हे भूलोकीचे चालते बोलते देवच असतात. त्यामुळे अशा व्यक्तींनाच सद्गुरू म्हणावे. असे सद्गुरू मिळायला भाग्य लागते. सद्गुरू चांगला मिळणे ही देवाचीच कृपा असते. त्यामुळे त्याचा शोध आपणच घ्यायचा असतो. दुसऱ्या कुणावर विश्वास ठेवून किंवा कुणाच्या ढोंगी बोलण्यावर विश्वास ठेवून सद्गुरू लाभत नसतो. त्याची गाठ भगवंताच्या कृपेनेच होते. आपण फक्त शोधत राहिले पाहिजे. केव्हा तरी अवची तो आपल्याला भेटेल व आपला उद्धार करेल असा विश्वास आपण बाळगला पाहिजे. तुकाराम महाराजांनीही आधी आपले चित्त शुद्ध केले. आपली काया सत्कार्यासाठी झिजवली. संत सेवा केली. त्यामुळे त्यांची देहबुद्धी जळून खाक झाली. त्यानंतर गुरुपदेशांच्या अधिकारास तुकाराम महाराज प्राप्त झाले. हे पाहून बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नात त्यांना रामकृष्ण हरी हा आवडीचा सोपा मंत्र दिला. यावरून आपल्या असे लक्षात येईल की ज्या वेळेस आपलीही देहबुद्धी नाहीशी होईल तेव्हा आपोआप सद्गुरूची भेट आपणास होईल. त्याआधी आपण देहबुद्धी जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत व अशा भोंदू बाबांपासून सावध असले पाहिजे हेच समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.